नमस्कार मित्रांनो, मी रवी घोडके तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. आपल्यासोबत आहे शैलेश भिसे. मित्रांनो, आपण रोज वेगवेगळ्या गोष्टींवर गप्पा मारत असतो मित्रांनो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा आपल्या एका वाईट मनाविषयी. कारण काय, की आम्ही रोज जे टॉपिक निवडतो ते दैनंदिन जीवनात जे गोष्टी अनुभवायला येतात त्याच गोष्टींवरती आम्ही डिस्कस करत असतो, त्याच गोष्टींविषयी तुम्हाला बोलत असतो. हे जे वाईट विचार, वाईट मन जे आहे तुमचं, ते तुम्हाला खूप गोष्टी करण्यास आणि न करण्यास प्रवृत्त करते मित्रांनो. तसंच आज शैलेशला सकाळी मी असंच गप्पा मारत असताना मला अनुभव आलं, त्याच्या वागण्यातून थोडंसं अनुभव आलं, की त्याच्यावरती वाईट मनाचा प्रभाव जास्त पडतो आहे. वाईट मन म्हणजे काय, की वाईट विचार नाही, वाईट मन. बऱ्याचदा चित्रपटामध्ये दाखवलं जातं, की एका खांद्यावर गुड थिंकिंग असते, एका खांद्यावर बॅड थिंकिंग असते. ते त्याच्या कानात बोलत असतात आणि प्रत्येक वेळेस व्यक्ती हा बॅड थिंकिंगचाच ऐकतो आणि त्याच्यासमोर तो प्रवृत्त करतो समोर बोलण्यासाठी. त्याच प्रकारे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक बॅड मनाचा म्हणजे वाईट मनाचा आपला एक विचार दडलेला असतो आपल्यामध्ये. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर असं, की तुम्ही 2 तास अभ्यास केला, तर तुमचं वाईट मन तुम्हाला म्हणतं, "अरे तू 2 तास अभ्यास केलाय, आता अर्धा तास आराम कर." किंवा तू काम केलं दिवसभर आणि आता घरी येऊन तू काय म्हणतोयस, "थोडासा गेम खेळूयात." तुझं हे वाईट मन सांगतं. आणि चांगलं मन काय सांगत असतं, "अरे दिवसभर काम केलंय, थोडं रिलॅक्स शांत झोपून राहा." 2 तास अभ्यास केलाय, मग 1 तास तू खेळायला जा बाहेर शांत. तू मोबाईल खेळू नकोस. असं हे चांगलं मन सांगत असतं मित्रांनो. परंतु होतं काय, की आपल्यावरती वाईट मन जास्त प्रभाव टाकत असतं. आपल्याला त्याचं ऐकावंसं वाटतं आणि आपण त्याच्या गुलाम होतो असंही म्हणलं तर चालेल. शैलेश, तुला कसं वाटलं सकाळी मी ज्यावेळेस तुला हायलाइट करून दिलं, की तुझं वाईट मन तुझ्यावरती प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळेस? सकाळची गोष्ट म्हणायला गेलं सर, की सकाळी आपण जिमला जात होतो, बरोबर की नाही? हं, जिमला जात असताना मला इतकं म्हणजे आळस आलता, की मला उठू वाटत नव्हतं. म्हणजे माझं वाईट मन. हं. माझं वाईट मन मला म्हणत होतं, की "नाही यार, थोडं आहे 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं, फक्त 5 हां, मिनिटं हां. झोपू, झोपू" असं वाटत होतं. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी झोपलो. सहज असं म्हणजे डोळा लावला, की 5 मिनिटं आहे ना, तर ठीक आहे. 5 मिनिटं झोपल्यानंतर वाटलं, की काय नाही होणार, काय नाही होणार. पण काय आलं, की त्या झोपीच्या नादामुळे माझा अर्धा 1 घंटा थोडा वेस्ट झाला. बघितलं का? वाईट मन तुम्हाला तसं वागण्यासाठी प्रवृत्त करतं. तुमचं मन तुम्हाला तुमच्या माइंडला कन्वे करतं. हं, कसं? "तू खूप थकला आहेस. हं, तू थोडा आराम कर." हं, आपल्याला वाटतं हा आपल्या चांगल्या हिताचं सांगतोय. पण नाही मित्रांनो. प्रत्येक वेळेस आपल्याला चांगला बोलणारा आपल्या चांगल्यासाठीच बोलतोय, हं, अशातला भाग नाहीये. एखादा मित्र तुमच्याविषयी वाईट बोलत असेल, तुम्हाला रागवून बोलत असेल, तुम्हाला चिडवून बोलत असेल, तर तो कधी-कधी तुमच्या चांगल्यासाठी पण बोलत असतो मित्रांनो. हं. बरोबर? बरोबर. त्याच्यात मग मी विचार केला ना सर, मग आज हं, मी सकाळी आपलं बोलणं झाल्यानंतर मग की तुम्ही मला असं सांगितलं, की "नाही, तू सकाळी उठला पाहिजे होता. असं झालं, लेट झालं, हे झालं." हं, आपल्या काही भरपूर कामं म्हणजे वेळेवर जे ठरलं होतं, की तसं नाही झाल्या होत्या. तर मग हं, मी म्हणजे दुपारपर्यंत मग माझे काम चालू असताना मी पूर्ण विचार केला आणि हं, विचार करत असता, की नाही, आज मी ठरवलं, की आज ऑफिसहून सुटल्यानंतर इकडे ऑफिसवर आल्यावर संध्याकाळी इथं म्हणजे माझ्या दुकानावरून काम झाल्यानंतर ऑफिसला यायचं आणि आज हं, काय करायचं काय नाही मग मी निर्णय केला. मग आलो व्यवस्थित मोबाईल बाजूला ठेवला, मोबाईल चार्जिंग लावला, हातपाय व्यवस्थित धुतले, इथे येऊन बसलो आणि थोडासा नाश्ता केला आणि त्यानंतर मग विचार केला, की आज काय करावं? पण मग मला आज तेवढं सहानुभूती कळाली, की बाबा नाही, की आपण जे वाईट करायला जाणार होतो, की आल्याला बसतो, की हातपाय न धुता डायरेक्ट येतो, मोबाईल पाहतो अर्धा 1 हं, घंटा. मग हं. कसं स्क्रोल रील मान पाहण्यातून वेळ जातो ना. म्हणजे माणसाचं वाईट मन तिकडे जे वळतो. आहे, ती जी निगेटिव्ह थिंकिंग आहे, हं, आपल्याला इतकी कन्व्हिन्स करते ना भारी, हं, की बस विचारू नका. जसं मोहिनी हं. राक्षसांना मोहित करते. मोहित करत होती, बरोबर हं, आहे? हं, तसंच आपलं वाईट मन आहे. आपल्याला असं वाटतं हा आपल्या सगळ्यात जवळचा आहे वाईट मना हं, विचार हं, बोलणारा हं, आपल्याला. पण तो सगळ्यात हं. हरामखोर असतो असं जर म्हणलं तरी चालेल. काय हरकत नाही. कारण की तो आपल्याला आपल्या हं, कर्तव्यापासून दूर नेत हं. असतो नेहमी. छोटी अशी लाईन आहे सर, पण खूप मोठं काम आहे. हां. आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि शत्रूलाच आपण मित्र मानतो. बरोबर आहे की नाही सर? बरोबर, बरोबर. आणि हे खूप म्हणजे खूप जास्त अवघड आहे, हं, की ओळखणं, की हं, आपण याच्या गुंतण्यामध्ये गुंतत चाललो आहे. हं, त्याला आपल्यावरती अधिपत्य करू देऊ नका त्या विचारांना. त्या विचारांचे आपण गुलाम होऊ नका मित्रांनो. हं, कारण हं. त्या विचारांचे एकदा जर आपण गुलाम झालो, तर लवकर बाहेर निघणे सोपे नाही मित्रांनो. नाही. काय? बरोबर. बऱ्याचदा तर ते वन वे आहे. कारण
ते इतकं हार्ड असतं त्याच्या मागून निघण्याबाहेर, कारण आपलं ते वाईट मन शोधतं आणि आपलं माइंड त्याला ऍक्सेप्ट करतं आणि आपण ते तसंच करत जातो. म्हणून होईल तेवढं वाईट मनाचं जितकं म्हणजे आपण सर म्हणजे इझी वे मध्ये बघायला जातो ना, की नाही आहे की आपलं दुसरं साईडचं जे मन असतं ना, की निगेटिव्ह माइंड वाला, की आपल्या मनातल्या दोन गोष्टी असतात ना, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. तर निगेटिव्ह माइंड मध्ये आपण डायव्हर्ट का बरं होतो माहिती का? मन पण तेच म्हणत असतं ना, की नाही रे थोडंसं 5 ते मिनिटं वाईट झोपून घे मनच ना. म्हणत असतं ते. हो ना, वाईट मनच म्हणते. हा. पण मग मनाला पण तो सॅटिस्फॅक्शनचा एक तो भाग भेटतो ना, हे हा, मग म्हणायचं मला तेच म्हणायचंय की आपलं माइंड हम्म. इकडे वाईट मन, इकडे चांगले मन. Yes. आपण चांगलं मन आपल्याकडे आहे विसरूनच गेलोय. हम्म. हेच आपल्या लक्षात आहे फक्त. बरोबर. कधीतरी विचार करा चांगला एकदा. हम्म. एक क्लिक चांगला विचार करा, त्याला पण वरती येण्याचा चान्स द्या. हम्म. कारण प्रत्येक वेळेस वाईट मनालाच का वरती आणताय तुम्ही? थोडासा चान्स चांगल्या मनाला द्या. ते बरोबर. एक दिवस नक्कीच त्या वाईट मनावरती ओव्हरकम करेल आणि तुमच्यापासून आळस, निराशा, दुःख हे सगळं लांब पळून येईल मित्रांनो. म्हणून होईल तेवढं आजपासनं या निगेटिव्ह विचारांना, वाईट विचारांना टाळा आणि आपल्या आयुष्यात वाटेल ते आणि जशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तसं करा आणि आयुष्यात यशस्वी हो मित्रांनो. शैलेश आणि माझ्याकडनं तुम्हाला खरंच खूप मोठी रिक्वेस्ट आहे की ही गोष्ट एक टाळा. तुमच्या आयुष्यात सक्सेस होण्यासाठी हा खूप मोठा अडथळा आहे मित्रांनो. काय बोलतो शैलेश? बरोबर सर. आता खरंच. हे मी माझ्या अनुभवातूनच सांगतोय ना, की अनुभवातून. आपल्यासोबत घडतंय, जे आणि होतंय त्यावरून सांगतोय. हां, आणि आम्ही जे बोलतो ते हम्म. असंच हवेत बोलत नाही. नाही. जे आम्हाला आज दिवसभरात अनुभवाला आलं किंवा कालच्या दिवसामध्ये अनुभवाला आलं, हम्म. तेच आम्ही कॅमेरासमोर येऊन बोलतो. हम्म. नाहीतर विनाकारण म्हणजे सर- YouTubeला सर्च कर, Googleला सर्च कर, हम्म. आपल्याला ह्या टॉपिकवर बोलायचं आज. हम्म. असं कधीच नाही. असं काही नाही. आम्ही इकडे बसतो, आज दिवसभरात आपण काय काय केलं, हम्म. कोणत्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आला, हम्म. अरे हा गोष्ट आपल्या सुधारण्याची गरज आहे, हम्म. म्हणजे आपण ही डिस्कस करूया, स्वतःवर अप्लाय करायची आणि समोरही आम्ही तुम्हाला सांगतो. बरोबर. अशा प्रकारे आपले व्हिडिओ रोजच्या रोज तयार होत असतात मित्रांनो. हो. सिंगल डे मध्ये व्हिडिओ बनवते आम्ही किंवा खूप सारा सर्चिंग करून स्क्रिप्ट लिहून असल्या कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ नाही आमचे. नॅचरल एकदम नॅचरल कॅमेरा लावून बसला, आज हम्म. दिवसभरात काय झालं विचार केला, चला या गोष्टीवरती बोलायचं. तशा प्रकारे आम्ही बोलत असतो मित्रांनो. म्हणून आशा करतो की व्हिडिओ थोडासा लेंदी झाला, लांबला हा व्हिडिओ, पण काही हरकत नाही. काही चांगली गोष्टी घेण्यासाठी थोडा वेळ हा. घेतला. आणि मला बोलायला छान आवडतं. बरोबर. हळूहळू शैलेशला पण बोलायला आवडायला लागले आता. त्याच्या बोलण्यातून तुमच्या लक्षात आलं असेल आणि त्याच्याकडनंही आशा करतो की तो त्याच्या वाईट मनाला ओव्हरकम करेल चांगल्या प्रकारे आज. 100% करणार. बरोबर? बरोबर. आणि उद्या मला त्याचा रिझल्ट दिसेलच नक्की. हम्म. आणि बस गप्पा अशाच चालत राहणार आपल्या नेहमी. आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये बसू अशा गप्पा बनवण्यासाठी. आणि सध्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र.